नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पल्लवी मराठे 2.0 या यूट्यूब चॅनलमध्ये. नवीन व्यक्ती कोण आलं पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आजचा दिवस कसा जाणार, काय काय करणार, कुठं फिरायला जाणार, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात करूया. आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील असलेल्या कशेडी बीचला भेट देत आहोत. हा समुद्रकिनारा अजूनही फारसा गजबजलेला नाही, त्यामुळे इथं शांत वातावरण आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. या बीचची खासियत म्हणजे उंच काळे खडक, स्वच्छ समुद्र, सोनेरी वाळू आणि लाटांचा सुंदर आवाज. पावसाळ्यात तर येथील हिरवगार निसर्ग या ठिकाणचं सौंदर्य आणखी खुलवतं. कुठं सैफुल तयारीत होय अगं. मी, सई आणि सईचे बाबा आम्ही तिघं कशेडी बीच पाहायला आलो होतो. वरून दिसणारं समुद्राचं मनमोहक दृश्य पाहून आम्ही अगदी भारावून गेलो. हळवा बेटा, ते तीच हात पकडून गेली. अच्छा, ते काही सामान वगैरे आणण्यासाठी ते दोरी. हां, खाली बीचवर उतरण्याचा रस्ता थोडा कठीण होता, पण इतकं सुंदर दृश्य जवळून पाहण्याचा मोह आवरला नाही, म्हणून आम्ही काळजीपूर्वक खाली उतरलो. खाली पोचल्यावर समोर अथांग समुद्र, उंच काळे कडे आणि लाटांचा आवाज. हे सगळं पाहून सगळा थकवा क्षणात निघून गेला. खरंच निसर्गाचे हे अप्रतिम रूप शब्दात सांगणं कठीण आहे. बीचवर पोचल्यावर सई तर खूपच खुश झाली. ती मस्त वाळूमध्ये खेळत होती. तिच्यासाठी आम्ही बीचवर खेळायला काही खेळणी घेतली होती. त्या खेळण्यांसोबत ती खूप वेळ खेळली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही खूप छान वाटलं. मग आम्हीही समुद्रकिनाऱ्यावर फिरलो.
फोटो काढले, रील्स शूट केल्या आणि या सुंदर क्षणांचा मनसोक्त आनंद घेतला. खरंच कुटुंबासोबत घालवलेला हा दिवस कायम आठवणीत राहील. काय करते तू? इकडे तिकडे तिकडे इकडे नुसते परत 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 तीच बकेट 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 घेऊन फिरायचं बस. किती वेळेस बकेट घेऊन फिरणार आहेस तू? या बीचवर एक मोठा नैसर्गिक खडक आहे. त्या खडकाच्या मागच्या बाजूला गुफासारखं मोठं होल दिसतं. समुद्राच्या मंडळी, इथे समुद्राच्या लाटा कधी कधी अचानक खूप मोठ्या होतात. त्यामुळे या ठिकाणी फिरताना आणि फोटो किंवा व्हिडिओ काढताना नेहमी काळजी घ्या. शक्यतो एकट्याने येऊ नका, सोबत कुणीतरी असू द्या आणि सुरक्षित अंतर राखा. निसर्गाचा आनंद नक्की घ्या, पण लक्षात ठेवा, कोणतीही मजा किंवा एन्जॉयमेंट आपल्या जीवापेक्षा मोठी नसते. डेंजर आहे हा ते. हा. कशेडी. कोण आहे का? फ्रेंड आहे का तुझी? हा? ओहो, तेव्हा मस्त. 2 महिने होते. सही. तू चालते का इकडनं पुढून? एका साईडने आहे बेटा, एका साईडने. चलो. यस. बीचच्या वरती हा थांब बेटा. सुंदर व्ह्यू पॉइंट आहे. इथून दिसणारा अथांग समुद्राचं दृश्य खूपच मनमोहक आहे. थंडगार वारा, दूरवर पसरलेला निळाशार समुद्र आणि आजूबाजूचा हिरवागार निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न होतं. जर तुम्हीही कशेडी बीचला आलात तर या व्ह्यू पॉइंटला नक्की या. इथून समुद्राचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं आणि फोटो व्हिडिओसाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नव्या ठिकाणी आणि नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.